श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले असून एका 30 वर्षीय मुलाने आपल्या 65 वर्षीय पित्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर भागात राहणारे मुसा हसन बागवान वय वर्ष 65 आणि त्यांचा मुलगा अशफाक बागवान वय वर्ष 30 यांच्यात शुक्रवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात असलेल्या अशफाकने घरातील चाकूने वडिलांवर सपासप 4 वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसा बागवान या साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मुसा यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाने यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली असता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले होते. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी कौशल्याने तपासचक्र फिरवून संशयित आरोपी मुलगा अशफाक बागवान याला ताब्यात घेतले आहे. आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे BNS कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालाय. त्यातील हकीकत अशी आहे की यातील मयत मुसा बागवान याच्या असलेल्या प्रेम संबंधाबाबत काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्याचा मुलगा नामे अशफाक बागवान याने त्याला जाब विचारला. त्या जाब विचारल्यावरून त्यांची आपसात वादावादी झाली. सदर वादावादीमध्ये आरोपी अशफाक बागवान याने त्याचे वडील मुसा बागवान यांचा चाकूचे वार करून खून केलेला आहे. सदरबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर अवताडे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, सागर बनसोडे, मच्छिंद्र कातखडे, रवींद्र शिंदे, सचिन दुकडे आणि कैलास झिने यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.